गाईज आता आम्ही तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं ICC वर्ल्ड कप जिंकल्यावर की आम्ही चाललो आहे. तर आम्ही आत्ता सकाळी 5:30 वाजता निघालेलो आहेत अलिबागसाठी. डेस्टिनेशन थोडं चेंज झालेलं आहे, प्रवास तोच राहील, फक्त डेस्टिनेशन चेंज राहील. आता आम्ही कन्फर्म तिकीटमध्ये लालपरीमध्ये चाललेलो आहोत. आता प्रवास वगैरे थोडाफार दाखवेल आणि तिथे गेल्यावर डायरेक्ट तुम्हाला काय असेल ते ब्लॉगमध्ये सांगतो. ठीक आहे. तीन तास झाले प्रवास करून. आता खूप झोप वगैरे झालेली आहे. सगळ्यांची चौघांची झोप झालेली आहे. अजून वॉच बार दिसते. इथं थांबलेली आहे बस. आमची 6 वाजताची बस होती. 5:30ची ही जी आहे बस ती 5:30ची. आम्ही 5:30च्या पुढं जातो. बघा 5:30ची सुरू होती बस. आम्ही 20 किलोमीटर बाकी आहे. 14 किलोमीटर बाकी आहे. 14 किलोमीटर अलिबागला आणि तिथून 10 किलोमीटर पुढं आमच्या ते रूमपाशी कॉटेज त्या आहे तिथे गेल्यावर डायरेक्ट तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. प्रवास खूप मस्त झाला, झोप चांगली झाली, मज्जा मस्ती पण केली. आलेलो आहे आम्ही गाईज. आता इथं आम्ही अलिबागच्या स्टेशनला उतरलेलो आहे. हे बघा स्टेशन. आणि तुझ्या तोंडाला सेल्फी स्टिक मारेल तिकडे दाखव ना ती बघा. आता मला पूर्ण फिरायला लागेल गाईज. फिर थोडंसं काय आता आम्ही अलिबागला उतरले आहे. आणि आता कुठल्या कॉटेजला जाणार आहे? माहेर कॉटेजला जाणार आहे आम्ही. ऑर्डर तुमचे ऐकलं लग्न माहेर शिवी नाही आहे. लग्न आहे मम्मीचं तुझ्या होतं. ये ना आज इकडं. एक मिनिट. आता आम्ही टॅक्सीमध्ये शेअरिंगमध्ये विचारतो. इथं शेअरिंग नाही वाटतं. शेअरिंग नाही दिसत होतं. माहेर कॉटेज. आम्ही लोकेशन सांगतो. नागाव बीच अलीकडे. डायरेक्ट किती लागतं? 500 रुपये. तिथं मी माझ्या बापाला देणार नाही. आमचे फॉलोअर ते बार्गेनिंग लूक बघून त्यांनी पैसे सांगितले आम्हाला. जास्त सांगितलं. लूक 100 रुपये दाबलं. हां आता तिकडे जायचं आपल्याला. आता आम्ही पुढे चाललेलो आहोत. स्वच्छ अलिबाग, सुंदर अलिबाग. समीर काकांमुळे ते एवढं पॉसिबल झाले. फोकस का होत नाही मेंढी. आम्हाला शेअरिंग भेटलेली आहे 30 रुपये पर हेड. आम्ही 4 जण आहोत. आता आम्ही डायरेक्ट बीचवर आला. त्या नागावच्या इथं उतरलो. 30 रुपये तिकीट घेतलं काकांनी तिथून. आणि तिथून आम्हाला आता 2.7 किलोमीटर परत रस्त्यावर सोडलं. आता इथून 2.7 किलोमीटर आम्हाला जायचं होतं. आम्ही ठरवलं चालत जायला, पण एवढ्या उन्हात आमची हिंमत नाही झाली. मग आम्हाला काका भेटले. काका इकडे बघा. काका हाय करा. मग आता आम्ही चाललोय हॉटेलवरती. कॉटेज
कुठलं माहेर कॉटेज. लाद घाल. तर आता भेटू डायरेक्ट हॉटेलवरती. जेवण करतानाच तुम्हाला थाळीचे फोटो वगैरे येतील. हा रूम टूर पण येईल एक मस्त. आता आम्ही पोचलो या माहेर कॉटेज मध्ये. इथं आमची रूम वगैरे आहे. फायनली आम्ही रूम मध्ये आलो. आता थोडा आराम करणार आहे. त्यानंतर नाश्ता नाही, हातपाय वगैरे धुवून आता आम्ही जेवायला बसणार आहोत डिरेक्टली. आणि 4 किंवा 5 वाजता डायरेक्ट बीच वरती. मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत बीच वरती. इथं राज आहे, परत जाईश मुल्लानी, शुभम राऊत आमच्या सोबत. राज इथे आहे. आता आम्ही आलेलो आहे बीच वरती. इथे ऍक्टिव्हिटीज खूप आहेत. बोंबील पण आहे इथं. लोक खेळत पण आहेत. डॉगेश पण आहे. तुला ऍक्टिव्हिटी बघायची ना, बघ पहिली बघ. हा होय. गाईज नाही मित्रांनो. मोबाईल पडला पाहिजे. मित्रांनो इथं आजचा पार्ट 1 आणि डे 1 संपवत आहे आम्ही इथेच. तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसला असेल की आम्ही खूप मज्जा मस्ती केली आहे आणि काय काय क्लिप्स आम्ही टाकायचं विसरलो आणि रेकॉर्डिंग करायचं पण विसरलो. हा राज जरा एक्साइटेड असतो कॅमेरामध्ये. बोलता तर येत नाही काय पण एक्साइटेड. ठीक आहे, आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा. पार्ट 2 उद्या येईल. पार्ट 2 मध्ये आणि डे 2 असेल तो, तर त्यामध्ये तुम्हाला सगळं काय असेल ते दाखवेल आम्ही. ठीक आहे, बाय मित्रांनो. आज बोललं का नाही मित्रांनो. आता आम्ही नाश्ता करायला आलेलो आहोत. हा डे 2 म्हणजेच ब्लॉगचा पार्ट 2. आता आम्ही नाश्ता करून बीचवरती जाणार आहेत. हे राज आणि जाईश बसलेला आहेत, दिसतात का? म्हणजे ऊन येत होतं ना म्हणून म्हटलं. आता बीचवर जाऊन आम्ही क्रिकेट खेळणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल. दोन मॅच होऊन जातील. परत बीचवर पाण्यात जाणार आहे. त्यानंतर घरी येऊन जेवण करून थोडा आराम करून नंतर ना फोटोशूट होईल. फोटोशूटचे बिहाइंड द सीन्स पण येऊन जातील तुम्हाला. बिहाइंड काढली का चुकी? बिहाइंडच बोललो गाईज. लेट मी नो इन द कॉमेंट्स काय बोललो मी ते. नाश्ता आलेला आहे. अजून 2 प्लेट येत आहेत. त्यांचे स्नॅप चक्कीगिरी चालू झाली बघा. मित्रांनो तिथं आम्ही आता नाश्ता केला ना, तिथं आजींनी काहीतरी फळ दिले. हे फर्स्ट टाइम खातोय आम्ही. सगळ्यांना दिले. वेगळं वाटते पण जाईश दाखव ना फळ. ह्याला जाम म्हणतात. आता आम्ही तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसं आहे. जाम होणार आहे. ह्याच्यात वाटते ते पेअर नाही का ते ऍपल. हा ते स्पिअर का पेअर चांगले.
शी किती ओव्हरची 4 ओव्हरची एक एक ओव्हर खेळू शॉट काय बघितलं 4 बॉल मार बघितलं का गाईच काम आहे चांगली आरती येते ते जरा 4 रन नाही 4 रन 13 रन मेरा रन आता कसं ते चांगलं येते बघ गाईज पहिली मॅच झालेली आहे. पहिल्या मॅच आम्ही जिंकलेलो आहे. आता दुसरी मॅच स्टार्ट करत आहे. पहिल्या मॅचमध्ये जयेश खूप भारी खेळला. दुसऱ्या मॅचमध्ये तोच भारी खेळेल. राऊतचा सीन झाला आता दुसरी मॅच खेळू आपण. मित्रांनो आता आम्ही 1-2 मॅच खेळलो. परत दोन्ही त्यानंतर आम्ही जिंकले. दोन्ही पण आम्ही जिंकले. त्यानंतर समुद्रात खेळलो थोडंफार. आता आम्ही कुठंतरी जाणार आहे बाहेर. याच ह्याच्यामध्ये कुठलं तर टुरिस्ट प्लेस ते विजिट करणार आहे. बघू हो शक्य असेल तर जाईल. फोकस हां. त्यानंतर इथं सगळे खेळत आहेत. गाईज आम्ही बनाना राईड केली. यांचे सूट्स वगैरे मी सूट काढून ठेवला. आम्ही आतमध्येपर्यंत गेलो 1 किलोमीटर आतमध्ये समुद्राच्या. आणि तिथं येताना त्यांनी ड्रिफ्ट मारली त्या बनाना राईडची आणि आम्ही खाली पडलो. मी तुडवील खाली. कळलं का? हो पाय खाली. हां कळलं का? हां तर आता थांब मित्रांनो खाली कर आता आम्ही थोडा फोटोशूट करेल मित्रांचा आणि जाईल आता घरी. नाश्ता इतर तोंडात जेवण वगैरे करेल आणि आराम करून नंतर संध्याकाळी फोटोशूट करेल. चलो बाय.